So first of all, a very good afternoon to all of you. विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर चालू केला होता अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज. यामध्ये आपण इक्वेशन ऑफ टँजेंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल आणि पॉइंट फाइंड आउट हा टॉपिक टीच केला होता. समोर सुद्धा आपल्याला त्याच एक्सरसाइजला कंटिन्यू करायचा आहे, पण प्रॉब्लेम हे आपले वर्ड वाले प्रॉब्लेम राहणार आहे. तर आधी तुम्ही हेडिंग टाका, प्रॉब्लेम बेस्ड ऑन वर्ड. पण डायरेक्ट टाका वर्ड प्रॉब्लेम. हेडिंग द्या बेटा, वर्ड प्रॉब्लेम्स. And write down first, a particle moves along the curve. A particle moves along the curve 6y equal to 6y equal to x square plus 2. Find the point on the curve. Find the point on the curve at which y coordinate is changing. At which y coordinate is changing 8 times as fast as the x coordinate. As fast as the x coordinate. लक्ष द्या, प्रॉब्लेम कडे केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विचारला आहे पॉइंट. पॉइंट म्हणजे सिंपली x आणि y ची व्हॅल्यू असते, बरोबर. लक्ष द्या, आधी आपल्याला गिवन काय आहे, 6y equal to x square plus 2. याला इक्वेशन मी 1 दिलं. 6y equal to x square plus 2. फाइंड करायचा आहे पॉइंट. सो फर्स्ट डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. 6 काय आहे, कॉन्स्टंट बाहेर जाणार. y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy by dx. x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह twice x, 2 चं डेरिव्हेटिव्ह 0. हा 6 या साइडला येऊन डिवाइड होणार. इथे राहिला dy by dx. 2x plus 0 हा 2x च होणार आहे आणि 2x अपॉन येणार आहे 6. सो dy by dx x by 3. हा झाला विद्यार्थी मित्रांनो dy by dx ची व्हॅल्यू x by 3. त्यानंतर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, असं मी इथे डायरेक्टली अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला गिवन कंडिशन कोणती आहे, तर तुम्हाला दिलं आहे y coordinate changes 8 times. Y coordinate changes 8 times as fast as x coordinate. म्हणजेच dy by dx ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला, 8. कारण y चेंज विथ रिस्पेक्ट टू काय म्हटलं आहे, x. y चेंज विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू किती दिला आहे, 8. नाउ x by 3 इक्वल टू 8. या dy by dx ची व्हॅल्यू x by 3 आणि dy by dx इक्वल टू किती आहे, 8. So x by 3 equal to 8. 3 multiply. So x equal to किती, 24. ही झाली x ची व्हॅल्यू. Put x equal to 24 in equation 1.
x ची व्हॅल्यू 24 आपण इक्वेशन 1 मध्ये काय करणार आहोत पुट अप. सो 6y 24 स्क्वेअर प्लस 2 6y 24 चा स्क्वेअर किती येणार आहे 576 प्लस 2 576 प्लस 2. सो 6y equal to 578. So y equal to 578 upon 6. 2 ने डिवाइड होते. 578 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 289 upon 3. x किती भेटला 24 आणि y किती भेटला आपल्याला 289 upon 3. लास्ट मध्ये हेन्स या साइडला लिहित आहोत मी. हेन्स x, y इक्विव्हॅलेंट x, y इक्विव्हॅलेंट 24, 289 upon 3. हा झाला आपला फायनल आन्सर जे तुम्हाला विचारलं होतं पॉइंट. ओके, आधी इथपर्यंत लिहाल, मग हे, मग ते आणि मग ही व्हॅल्यू. Write down this. Continue. लिहा. The displacement of particle at time t. The displacement of particle at time t is given by s equal to t cube minus 4t square minus 5t Find its velocity and acceleration. Find its velocity and acceleration at time t equal to 2 seconds. Find its velocity and acceleration at time t equal to 2 seconds. लक्ष द्या इकडे आता. हे बहुत चिल्लर असा प्रॉब्लेम आहे. डिस्प्लेसमेंट किती गिवन आहे तुम्हाला t क्यूब minus 4t square minus 5t. जेव्हा आपण डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम तेव्हा ते वेलोसिटी असते आणि वेलोसिटीला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम तेव्हा ते एक्सेलरेशन असते. इज दॅट क्लियर? पुढं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. थोडं केअरफुली लक्ष द्या. आता मी इथे लिहिलं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो ds by dt आणि इकडेच लिहितो v. कारण ds by dt म्हणजेच काय होणार आहे वेलोसिटी इक्वल टू t क्यूब 3t स्क्वेअर. कोणता लागला फॉर्म्युला आपला x रेस टू n. कोणता फॉर्म्युला x रेस टू n. तर t क्यूब काय होणार आहे 3t स्क्वेअर. साइन कोणती मायनस 4 काय आहे कॉन्स्टंट t स्क्वेअर 2t sin minus 5 constant t is 1. So velocity 3t square minus 8t minus 5. After that at t equal to किती 2 seconds. So velocity t into 2 square minus 8 into 2 minus 5. So velocity 2 चा square 4, 4 3s are 8, sorry 4 3s are 12, 4 3s are 8 2s are 16. So 12 minus 16 minus 5. 12 minus 16 minus 5 किती येणार बेटा आन्सर
12 minus 16 minus 4 minus 4 minus 5 minus 9 मीटर पर. तर आपली वेलोसिटी किती आली -9 मीटर पर सेकंड. आता पुन्हा काय विचारलं आपल्याला ऍक्सेलरेशन. पुन्हा काय विचारलं आता ऍक्सेलरेशन विचारलं. हे इक्वेशन 1 समजा. वेलोसिटी काढली याला इक्वेशन काय देऊ आपण 2. डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं तेव्हा वेलोसिटी भेटली. यस ऑर नो. आता वेलोसिटीला डिफरन्शिएट करू तर काय भेटणार आहे ऍक्सेलरेशन. पुन्हा वेलोसिटीला डिफरन्शिएट करू. अगेन डिफरन्शिएट इक्वेशन 2. पाहिलं मी आता. अगेन डिफरन्शिएट इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू टी. कसं येणार बघ आता v dv बाय dt. 3 आहे कॉन्स्टंट बाहेर. 3 कॉन्स्टंट बाहेर. टी स्क्वेअर चं काय होणार ट्वाइस टी साइन मायनस टी स्क्वेअर चं ट्वाइस टी साइन मायनस 8 काय आहे कॉन्स्टंट. टी चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 5 चं 0. आता dv बाय dt म्हणजेच काय होणार आहे ऍक्सेलरेशन. dv बाय dt म्हणजेच काय ऍक्सेलरेशन. 3 into 2t 60 minus 8. 3 into 2t 60 minus 8 at t equal to किती बेटा 2 सेकंड. So acceleration 6 into 2 minus 8. 6 into 2 12. 12 minus 8 4. So acceleration equal to 4 meter per second square. हे झालं विद्यार्थी मित्रांनो वेलोसिटीचा आन्सर आणि दॅट इज अ ऍक्सेलरेशन. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. डिस्प्लेसमेंट जर दिलं असलं त्याला डिफरन्शिएट करा वेलोसिटी भेटणार. वेलोसिटीला पुन्हा एकदा डिफरन्शिएट करा काय भेटणार आपल्याला ऍक्सेलरेशन. नोट कंटिन्यू. राइट डाउन नेक्स्ट प्रॉब्लेम. द डिस्प्लेसमेंट ऑफ मूविंग पार्टिकल. The displacement of moving particle at time t is given by s equal to p cube s equal to 5 plus 20t minus twice t square full stop. Find its acceleration. When the velocity is 0. Find its acceleration when the velocity is 0. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त थोडंसं दिमाग लावायची गरज आहे. बघा इथे आपल्याला डिस्प्लेसमेंट दिला आहे पण विचारलं काय आहे ऍक्सेलरेशन आणि वेलोसिटीची व्हॅल्यू किती देऊन आहे 0. सिंपल टेक्निक यूज करायची. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t ds by dt. 5 चं डेरिव्हेटिव्ह 0. 20 कॉन्स्टंट t चं 1 मायनस 2 काय आहे कॉन्स्टंट t स्क्वेअर चं ट्वाइस t. पण ds by dt म्हणजेच वेलोसिटी. ds by dt म्हणजेच काय वेलोसिटी. 20 into 1 20. 2 into 2t 4t. But
वेलॉसिटी इक्वल टू काय म्हणते तो 0 गिवन आहे आपल्याला. वेलॉसिटी इक्वल टू काय 0 गिवन आहे. यावरून आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटणार रे टी ची. सो देअरफॉर 0 इक्वल टू 20 मायनस 40. ओके मायनस 40 या साइडला येऊन काय होणार प्लस. सो 40 इक्वल टू 20 4 इकडे जाऊन डिवाइड. सो टी इक्वल टू आला 5 सेकंद. आधी भेटली मला टी ची व्हॅल्यू. बट मला टी ची व्हॅल्यू विचारली आहे का. विचारलं काय होतं ऍक्सेलरेशन. आता या वेलोसिटीला काय करू आपण अगेन डिफरन्शिएट. तुम्हाला समजलं मी प्रॉब्लेम कसं केलं तर. आधी डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं काय भेटली आपल्याला वेलोसिटी. वेलोसिटीची व्हॅल्यू किती दिली होती 0. ती व्हॅल्यू इथं पुट करून काय काढला मी टी. कारण जर आपल्याला ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे तर टी पाहिजेच ना. आता अगेन डिफरन्शिएट equation 2. Again differentiate equation 2 with respect to t. Again differentiate equation 2 with respect to t. हा होणार dv by dt. 20 काय आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 4 काय आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट बाहेर सोबत काय होता टी. तर टी चं डेरिव्हेटिव्ह 1. dv by dt म्हणजे ऍक्सेलरेशन. 4 into 1 4 0 minus 4 minus. इथं कुठं टी आहे का. जर टी असला असता तर मी टी ची व्हॅल्यू काय पुट केली असती 5 आणि काय फाइंड आउट केलं असतं ऍक्सेलरेशन. पण टी आला का डायरेक्ट मीटर पर सेकंड स्क्वेअर. बट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जा. जर तुम्हाला वेलोसिटी 0 म्हटलं किंवा वेलोसिटीची व्हॅल्यू काही ना काही गिवन आहे आणि डायरेक्ट काय विचारलं तुम्हाला ऍक्सेलरेशन आणि जर टाइम दिला नसला तर पहिले काय काढायचा टाइम. क्लिअर.